कबर हटवण्याकरता राज्यव्यापी आंदोलन केले जात आहे। छत्रपती संभाजीनगरात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून निदर्शनं करण्यात आली। औरंगजेबाची कबर खुलताबाद इथून हलवावी अशी मागणी करण्यात आली। दुसरीकडे कोल्हापुरात देखील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंदुत्ववादी संघटनांकडून निदर्शनं करण्यात आली। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। खुलताबाद इथून औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा इशाराही देण्यात आला। त्यामुळे औरंगजेबाची कबर हटवण्याकरता आता विश्व हिंदू परिषदेकडनं आणि वेगवेगळ्या हिंदू संघटनांकडनं आता राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत। छत्रपती संभाजीनगरात आंदोलन करण्यात आलंय, कोल्हापुरात देखील आंदोलन करण्यात आल्याचं आपण पाहतोय। त्याची ही दोन्हीकडची दृश्य आहेत आणि आजचा दिवस याच मुद्द्याला घेऊन आंदोलनाचा राहणार असं एकूण दिसून येतंय। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरात जर आपण बघितलं तर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत त्यांचं निवेदन जे आहे ते अधिकाऱ्यांना देऊ केलेलं आहे। तर कोल्हापुरात देखील जोडे मारो आंदोलन जे ते करण्यात आलं। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झालेलं आहे। औरंगजेबाची कबर ही हटवण्यात यावी, ती महाराष्ट्रात असू नये या भूमिकेवरती ते ठाम असल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा हा अधिक ताबत जाणार असं दिसून येतं। गेल्या 5 ते 7 दिवसापासून या गोष्टीचा अंदाज येत होता। अखेर ती कबर तिथे असू नये याबद्दलची पत्रकार परिषद घेऊन विश्व हिंदू परिषदेने पुण्यात आपली भूमिका स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट केल्यानंतर खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी आज पोलीस बंदोबस्त जो आहे गेल्या 2 ते 3 दिवसापासून वाढवण्यात आलाय। सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे तीव्र निदर्शनं या ठिकाणी करण्यात येतात। तर पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय, कारण धार्मिक विषय असल्यामुळे जर आपण बघितलं तर खुलताबाद असेल, संभाजीनगर असेल, संपूर्ण ठिकाणी जे आहेत ते पोलीस अलर्ट मोडवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। नक्की बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेची मागणी काय, त्यांच्याकडे जाणून काय मागणी आहे आणि काय निवेदन आज दिलंय। औरंगजेबाची कबर तिथून उखडून टाकण्यात यावी अशी मागणी आम्ही प्रशासनाला केली आहे। औरंगजेबाचं जे उदात्तीकरण होत आहे, त्याचे जे फॅन क्लब्स तयार होत आहेत ते रोखण्याचा एकच पर्याय त्याची कबर तिथून काढून टाकणं आणि आम्ही प्रशासनाला निवेदन दिलंय। प्रशासन आमची मागणी मान्य करेल। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही एक शिवभक्त आहेत, ते आमची मागणी मान्य करतील अशी आमची भावना आहे। पण जर प्रशासन ते करण्यासाठी असक्षम ठरलं तर आंदोलनाच्या तीव्रता, जे पुढील टप्पे आहेत आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल। आंदोलन वाढेल, मात्र प्रमुख जी मागणी येते किंवा ती कबर हलवावी की उकडून टाकावी, नक्की मागणी काय? कबर हलवावी म्हणजे इथून दुसरीकडे नाही ठेवायची आपल्याला। कबर हलवायची म्हणजे संभाजीनगरच्या संपूर्ण धर्तीतून ती नष्ट करायची, तिला संपून टाकायचे आणि औरंगजेबाचे जे विचार आहेत ते सगळे संपून टाकायचे। हिंदुस्थानातून, अखंड हिंदुस्थानातून त्याचे विचार संपले की प्रत्येक जन्माला आलेला प्रत्येक मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांना आयडॉल समजेल, त्यांचे विचार समजतील त्याला आणि तो एक देशासाठी, या भारत देशासाठी, या भारत मातेसाठी काहीतरी करण्याचा विचार करेल। त्यामुळे औरंगजेबाची आपल्याला कबर हटवून टाकायची। औरंगजेबाचे जे फॅन क्लब आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये नकोय, महाराष्ट्रातही नकोय आणि देशातही औरंगजेबाचं जे नामोनिशान ते नसलं पाहिजे अशी मागणी त्यांची आहे। मुळात आता तरी आम्ही फक्त निवेदन देतोय आणि पहिलं हे आंदोलन आहे, मात्र यानंतर जर असंच मागणी मान्य नाही केली तर यानंतर आंदोलनाची दिशा आहे ती अजून तीव्र होईल असा इशारा देखील बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून या ठिकाणी देण्यात आलाय। अविनाश कानडे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। औरंगजेबाच्या कबरीवरनं सुरू असलेल्या वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिलाय। काही झालं तरी महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही, तसंच उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो चिरडून पाडणार असं वचन फडणवीसांनी भिवंडीत दिलं। तसंच देशात महिमा मंडन होईल, हे शिवरायांच्या मंदिराचं होईल, औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। तसंच औरंगजेबाची कबर कशाला हवी, मात्र 50 वर्षांपूर्वी त्याला संरक्षित स्थळ घोषित करण्यात आल्यानं कबरीच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारवर येऊन पडली आहे, हे आपलं दुर्दैव आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही। त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम
या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो. आज हे ठीक आहे, खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी, परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की एएसआयने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे. काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं. आज यातनं एक संदेश निश्चितपणे जातो आहे की या देशामध्ये महिमा मंडन होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल, औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही. हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापताना दिसतोय. जसं मी यापूर्वी म्हणालो की आजचा दिवस या विषयाला घेऊन आंदोलनाचा एकूण असणार आहे. नागपुरात देखील हिंदू संघटनांकडनं आंदोलन केलं जात आहे. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. उदय, काय तपशील? विशाल, खरं तर औरंगजेबाची औरंगाबादमध्ये असलेली कबर काढावी यासाठी जे आहे ते नागपूरच्या या शिवाजी पुतळा परिसरामध्ये जे आहे ते बजरंग दलांनी विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलन सुरू आहे. आपण पाहतोय की औरंगजेबाच्या फोटोला जे आहे ते जोडे मारू आंदोलन केलं जातं. औरंगजेबाचे फोटो असलेले पोस्टर जे आहेत ते इथं या कार्यकर्त्यांकडून जे आहे ते फाडण्यात आलेले आहेत आणि सरकारनं जे आहे ते लवकरात लवकर ही कबर हटवावी अशी मागणी जी आहे ती या निमित्तानं या बजरंगींकडून केली जात आहे. आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे त्यांच्याकडून जाणून घ्या. बजरंग दलचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक आहेत. सरकारला इशारा या निमित्तानं दिला जातोय की सरकार जर या आंदोलनाची दखल घेणार नसेल तर पुन्हा एकदा कार सेवा करण्याचा इशारा. नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने आंदोलन जे ते करण्यात येते नागपूरमध्ये. ही पुण्यातली दृश्य आपण बघतोय. पुण्यामध्ये देखील विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने हे आंदोलन जे ते करण्यात येते. औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रात नको अशी प्रमुख मागणी आणि ती आम्ही उखडून टाकू, सरकारने ती काढावी, अन्यथा कार सेवा करून आम्ही ती उखडून टाकू अशी भूमिका जी आहे ती विश्व हिंदू परिषदेने यापूर्वीच पुण्यामध्ये स्पष्ट केल्याचं आपण बघितलं होतं. जर हे करण्यात आलं नाही, म्हणजे ती कबर हटवण्यात आली नाही, तर राज्यभर आमच्या कार्यकर्त्यांकडनं आंदोलनं करण्यात येतील अशी देखील भूमिका यापूर्वी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने स्पष्ट करण्यात आली होती. जाऊयात पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. वैभव, काय माहिती? विशाल, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी आंदोलन जे आहे ते आंदोलन सुरू केलंय आणि या आंदोलनामध्ये औरंगजेबाची कबर जी आहे ती कबर उखडवून टाकावी अशी मागणी त्यांनी केलेली होती. पत्रकार परिषद याआधी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची झालेली होती. आता सरकारनं जर याची दखल घेतली नाही तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ते आमचे आंदोलन करतील असं सांगण्यात येते आणि ही कबर जी आहे ती उखडून टाकू पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीनं हे आंदोलन जे आहे ते करण्यात येतं. ही कबर हटवा आंदोलन त्यांनी नाव दिलेलं आहे बजरंग दलाकडून, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून. आणि ही मागणी जी आहे ती जोर धरते औरंगजेबाची कबर जी आहे ती हटवावी म्हणून. दुसरीकडून आणखी एक नवीन मतप्रवाह जो आहे तो समोर येतोय. शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे हा इतिहास जाज्वल्य दिसावा असं जर वाटत असेल तर औरंगजेबाची कबर हा पुरावा आहे. इतक्या मोठ्या औरंगजेब मुघल बादशाला मराठ्यांनी महाराष्ट्राच्या मातीतच गाडलं. 27 वर्ष लढून याच्या शौर्याचा किंवा पराक्रमाचं ते पराक्रमाचं अस्तित्व आहे, जो पराक्रम मराठ्यांनी गाजवलेला होता. त्यामुळे ही कबर हटवू नये किंवा या संदर्भामध्ये राज्य सरकारनं भूमिका घ्यावी अशी मागणी होते. मात्र आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून पश्चिम प्रांताकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. औरंगजेबाची कबर जी आहे ती कबर हटवण्यात यावी. आपण 4 दृश्य बघूया. 4 ठिकाणची दृश्य आहेत. छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर या ठिकाणी, म्हणजे 4 ठिकाणी जर आपण पाहिलं तर
औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी याबद्दलची घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात येत आहेत. 4 ठिकाणची दृश्य आहेत. अर्थात पहिलं दृश्य पुण्याचं आहे, दुसरं दृश्य आहे ते नागपूरचं आहे, तिसरं दृश्य हे छत्रपती संभाजीनगरचं आहे. आता ही 2 दृश्य आपण बघतोय नागपूर आणि पुण्यातली. यापूर्वी पुण्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी, अन्यथा जर ती कबर हटवली नाही तर अन्यथा आम्ही बाबरी मशिदीप्रमाणे कारसेवा करून ती कबर हटवू अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि राज्यभरात या विषयाला घेऊन आता आंदोलन पेटलंय. नागपूर आणि पुण्यामध्ये औरंगजेबाची कबर हटवण्याकरता आंदोलन केली जात आहेत. त्याची घोषणाबाजी सुरू असल्याचं आपण बघतोय. त्यामुळे आजचा दिवस एकूणच या मुद्द्याला घेऊन आंदोलनाचा राहतोय किंवा राहणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. वेगवेगळ्या 4 शहरांमधली आंदोलनाची दृश्य छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर या ठिकाणची दृश्य आपण बघतोय. पुणे, कोल्हापूर, संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने औरंगजेबाची कबर हटवली जावी म्हणून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे दोघं एकत्र येऊन आंदोलन करताना दिसत आहेत. नागपूर, पुणे आणि कोल्हापूर या 3 ठिकाणची दृश्य आपण पाहतोय. या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतंय की घोषणाबाजी केली जाते आणि एकच प्रमुख मागणी आहे की औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी. सरकारने ही हटवावी, अन्यथा बाबरी मशिदीप्रमाणे कार सेवा करून ही कबर हटवण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलेला आहे. नागपूर, पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणची दृश्य गेल्या 8 दिवसापासून हा मुद्दा जो आहे तो तापताना आपण बघतोय. अधिवेशनाच्या कालावधीत देखील हा मुद्दा समोर आला होता आणि अगदीच जर आज आपण पाहिलं तर भिवंडीमधील राम मंदिराच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी देखील भाषण करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की काही झालं तरी औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही. पण दुर्दैव आहे की एएसआयने याला 50 वर्षांपूर्वी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलंय, म्हणून राज्य सरकारला त्याचं संरक्षण करावं लागतंय. पण आता याच मुद्द्याला घेऊन दुसरीकडे जर आपण बघितलं तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल दोघंही एकत्र येऊन या हिंदू संघटना ज्या आहेत त्या संयुक्त विद्यमाने आता नागपूर, पुणे, कोल्हापूर या 3 ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत. आणि या आंदोलनातला प्रमुख मुद्दा आहे तो म्हणजे औरंगजेबाची कबर जी आहे ती सरकारने हटवावी. जर ही कबर हटवण्यात आली नाही तर बाबरी मशिदीचं ज्या प्रकारे कारसेवा करून ती हटवण्यात आली तसंच ही कबर देखील आम्ही हटवू असा इशारा विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडनं देण्यात येतोय. तर मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा औरंगजेबाची कबर काढून टाकण्यासंदर्भात वक्तव्य केलं. आमच्या महाराष्ट्रात जी औरंग्याची कबर आहे ती आठवण आम्हाला नकोय, ही हिंदू समाजाची भावना आहे असं नितेश राणे म्हणाले. ज्यांना ती आठवण वाटते त्यांनी पाकिस्तानात घेऊन जावं असं देखील नितेश राणेंनी म्हटलंय. तर नितेश राणेंच्या अगदी विरुद्ध भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी घेतली आहे. शत्रूला आम्ही इथंच महाराष्ट्रात गाडतो याचा हा पुरावा असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याचा हा डाव तर नाही ना असा सवालही त्यांनी उपस्थित केला. औरंग्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून त्यांना संपवलं. त्याची ती कबर आपल्याकडे कशाला पाहिजे? काही लोकांना ती मोठी आठवण म्हणून वाटते, पण आम्हाला ती घाण हिंदू समाज म्हणून आम्हाला नको आहे. आम्हाला अशी कुठलीच चिन्ह नको जे आमच्या स्वराज्याच्या विरोधात जे उभे राहिले, ती कुठलीच घाण नको. कोणाला घाण पाहिजे असेल तर त्यांच्या पाकिस्तानमध्ये घेऊन जावं, बांगलादेशमध्ये घेऊन जावं. यांनी ज्याच्याशी लढा दिला तो याच महाराष्ट्रात गाडला गेला, याचा काहीतरी पुरावा पुढच्या पिढीपर्यंत असायला पाहिजे ना. म्हणजे उद्या चालून जर आमच्या पुढच्या पिढ्या विचारतील की अफजल खानाला शिवाजीराजांनी प्रतापगडावर त्याचा कोथळा काढला
किंवा औरंगजेब इथे मराठ्यांशी संघर्ष करता करता याच मातीत गाडला गेला, त्याचे पुरावे काय? आता तुम्ही खुलताबादची कबरच तोडा असं जे काही लोकांनी नवीन जाणीवपूर्वक काही लोक करतायत काय अधिवेशन काळामध्ये, महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत ते दुर्लक्षित करण्याचा हा प्रयत्न होतोय. औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्यात राजकारण सुरू आहे. 300 वर्षांपूर्वी गाडल्या गेलेल्या औरंगजेबाला राजकीय नेत्यांनी आपल्या फायद्यासाठी पुन्हा एकदा उकरून काढलंय. मात्र आता याच मुद्द्यावरून शिवसेनेत 2 गट पडल्याचं दिसतंय. राज्यात काय, देशातही औरंगजेबाची कबर किंवा थडगं नको अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि खासदार नरेश मस्केंनी लोकसभेत केलेली होती आणि त्यावर शिवसेनेचे खासदार कृषी राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी प्रतिक्रिया देताना औरंगजेबाचं थडगं चालेल पण त्यावर खर्च नको अशी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेवर खासदार नरेश मस्केंनी सारवासारव केली आहे. प्रतापराव जाधवांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नये, मी पक्षाच्या भूमिका मांडतो, औरंग्याची कबर राज्यात नको अशीच भूमिका शिवसेनेची आहे असं स्पष्टीकरण नरेश मस्केंनी दिलं. त्याच्यामुळे शिवसेनेच्या 2 नेत्यांमध्येच म्हणजेच आपण जर पाहिलं तर 2 वेगवेगळी मतं दिसून येतात. एकीकडे नरेश मस्केंनी लोकसभेत औरंगजेबाची कबर त्याचा थडगं देशात नको अशी भूमिका मांडली, तर दुसरीकडे मात्र केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव असं म्हणतात की हे थडगं असलं तर चालेल, असू द्यावं, पण त्यावरती कोणत्याही प्रकारचा खर्च यापुढे राज्य सरकारने यापुढे केंद्र सरकारने करू नये अशी भूमिका जी आहे ती प्रतापराव जाधवांनी मांडल्यानंतर मात्र नरेश मस्केंना या सगळ्या मुद्द्याची सारवासारव करावी लागलेली आहे. तिने असं म्हटलंय की त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नये, मी जी भूमिका मांडतो ती पक्षाची भूमिका आहे असं नरेश मस्केंनी आवर्जून सांगितलं. बघूयात त्यांनी काय म्हटलं. ज्या औरंगजेबाने त्यांची क्रूर हत्या केली, हिंदूंची हजारो मंदिरं तोडली, हजारो मंदिरं लुटली, शिखांचे 9वे धर्मगुरू 10वे धर्मगुरू यांची सुद्धा हत्या केली, अशा औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रामध्ये खुलताबाद या ठिकाणी आहे. अशा ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यावरती घाला घातला, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यवीरांना त्रास दिला, ज्यांनी भारताला गुलामगिरीत नेण्याकरता प्रयत्न केला, अशा लोकांची स्मारके नष्ट केली पाहिजेत. अनेक आमच्या देवदेवतांच्या मंदिरांच्या विटंबना ज्या औरंगजेबाने केल्यात, खऱ्या अर्थानं त्याचं तुष्टीकरण या ठिकाणी होऊ शकत नाही. खरं म्हणजे त्याच्यावर एवढा लाखो रुपये खर्च करण्याची आवश्यकता नाही. त्याचं फक्त त्या ठिकाणी थडगं असलं पाहिजे की जे महाराष्ट्रामध्ये आम्ही औरंगजेबाला गाडलं एक निशाणी म्हणून त्याचं एक थडगं त्या ठिकाणी ठेवण्यात यावं. बाकी त्या ठिकाणी एवढा खर्च आणि बडेजाव ठेवण्याची मला वाटते आवश्यकता नाही. गुलामगिरीची आठवण कशासाठी पाहिजे? प्रतापरावांचं जे काही म्हणणं असेल, त्यांचं बोलताना काहीतरी चूक झाली असेल, मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, या ठिकाणी आमच्या पक्षाचं स्पष्ट मत आहे. पक्षाची भूमिका या ठिकाणी शिवसेना एक प्रवक्ता म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की अशी थडगी आपल्या देशात आणि महाराष्ट्रात नको. औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रामध्ये नसायला पाहिजे.